पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. राऊंड विकेट मारा. हो 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 हो, देखला फटका. कव्हरच्या दिशेने चेंडू उडवलाय. चेंडू नाही थांबणार, जाईल सीमारेषे बाहेर. दुसऱ्या चेंडूवर दुसरा चौकार. 4. धाव संख्या झालेल्या 8. हर्षद थोडा महागडा ठरतोय. 2 चेंडू मध्ये 8 धावा. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. सूरज कांबळे तिथे सज्ज होता आणि पहिला गडी बाद होतोय धनंजय. वन डाऊन साठी आलेले मोनिश. धावसंख्या 1 बाद 8. 2 चेंडूवर 2 चौकार आले. त्याच्यानंतर कमबॅक केलेले गोलंदाज हर्षद याने आणि सुंदर झेल पकडला सूरज कांबळे याने. पहिला आदरा दिला टीम एमडी मोहिली संघाला. पुन्हा एकदा हर्षद सामना करणारे नौका फलंदाज मोनिश. धावसंख्या 1 बाद 8. ह्यानंतर होणारा सामना आई दुग्धेश्वरी कोल्याचा पाडा आणि दत्तकृपा धोंडावडवली. दोन्ही संघाच्या संघनायकांनी सज्ज राहायचे. यस, इशारा येतो आम्ही सज्ज आहे. दत्तकृपा धोंडावडवली. आता मात्र स्लो डिलिव्हरी. थोडस व्हेरिएशन पाहायला मिळालं. त्याचा फायदा झाला गोलंदाजाला. डॉट बॉल. खेळून काढलेलं आहे. 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढले. धावसंख्या झालेले 9. पुन्हा एकदा हर्षद. चांगला चेंडू. आता मात्र वेगात टाकलेला चेंडू. डॉट बॉल. षटक संपतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एमडी मोहिलीने जो निर्णय घेतला होता की प्रथम फलंदाजी करण्याचा, परंतु या षटकामध्ये धावा आल्यात 9 आणि 1 गडी बाद. एक बाद 9. आजच्या दिवसातील दुसरा सामना फायनल डे. टीम छोट्या इलेव्हन महापोली वर्सेस टीम एमडी मोहिली या 2 संघामध्ये. दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेले गोलंदाजी मार्कर अजय आणि त्याचा सामना करणारे फलंदाज मोनिश. बॅटची काढा घेऊन चेंडू तडम्यांच्या दिशेने. तिथे फंबल आणि चेंडू दंदन करीत सीमारेषे बाहेर. चौकार.
चौकाराने धावसंख्या झालेले 1 बाद 13. दोन्ही फलंदाज पंचांशी काहीतरी बातचीत करतायत. निखिल पंचांशी थोडस बातचीत करायची. आणि या स्पर्धेचं नेम आहे ड्रेसिंग आणि चेसिंग. एका क्षेत्ररक्षकाची ट्रॅक वेगळी असल्यामुळे 2 धावाने पॅनलाइज केलेलं आहे मापोली संघाला. या षटकानंतर ते आम्ही ऍड करू. कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. धाव मिळेल 2. 2 धावसंख्या झालेले 15. खेळून काढले चेंडू. तिथे बंटी पुन्हा एकदा सज्ज आहे आणि एका धावने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाले 16. दुसरं षटक चालू. धावसंख्या झाले 16. 1 बाद 16. थोड्या वेळ हवेत चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे आहे परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देणारा आलाय. दर्जेदार षटकार 6. आणि धावसंख्या झालेले 22. अजय आता मात्र चांगला चेंडू आहे परंतु यष्टीरक्षकाला पकडता आलेला नाही. त्या दरम्यान बाईच्या रूपाने 1 धाव आलेले. एका धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाले 23. या स्पर्धेसाठी आपल्याला पंच लाभलेले आहेत. पंच कुलदीप थळे आणि पंच ज्ञानदेव पाटील. आणि गडी बाद होतो दुसरा. धावसंख्या झालेले 2 बाद 23. मोनिस गॉन. आणि
ड्रेस कोड नसल्यामुळे 2 धावाने पॅनलच केलं होतं छोट्या इलेव्हन आंबेडकर संघाला. त्या 2 धावा आम्ही ऍड करतोय. धावसंख्या झालेले 25. 2-2 पेनल्टी घेऊन खेळतोय. कारण प्रथम नाणेफेकचा कॉल एमडी मोहिलीला, त्याच्यानंतर ट्रॅकचा कलर वेगळा असल्यामुळे ह्या 2 धावाने पॅनलच केलेले टीम छोट्या इलेव्हन आंबेडकर संघाला. गोलंदाज आलाय संदेश. काय संदेश दिलाय कर्णधाराने, पाहूया संदेशाला. काल पालकने संघ चेंडू नंतर ती माहिती दे. तिथे सूरज आहे ना, तर मग जेल सुटणे कठीण आहे. आणि अजून एक गडी बाद. धावसंख्या झालेले 25. तीन बाद 25 देखना फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न परंतु नाही. चांगलं क्षेत्ररक्षक, तेवढी चांगली फेक. धावसंख्या झालेलं 26. सुंदर असा कॅमेरावर का आपण पाहतोय. निवराज पाटील आणि पुन्हा एकदा थोडा वेळ हवेत चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या मस्तकाला दस्तक, चौकार. धावसंख्या झालेले 30. युवराज पाटील ठाकरे आणि रुपेश ठाकरे यांच्या बंधूचे ते मुलगा येतो. आणि खूप सुंदर त्यांचा कॅमेरामॅन आपण पाहू शकता. अगदी प्रत्येक चेंडूला कॅमेरामध्ये कैद करताना त्यांना पाहतोय. खूप चांगला टेलिकास्ट सुद्धा. खूप सुंदर कॅमेरामॅन, आपलं खूप चांगलं कार्य या स्पर्धेसाठी आपण दिलात. धन्यवाद. आणि या 3-4 दिवसामध्ये ओमकार कॅमेरामॅन, खूप चांगलं कार्य त्यांच्याकडून सुद्धा पाहायला मिळतो. जेव्हा जेव्हा आजच्या दिवसामध्ये याची सर्व संघांनी नोंद घ्यायची. डॉट बॉल. नवीन बॅटर अजय. संदेश यांनी या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केलेली. एक चौकार जर सोडला तर या षटकामध्ये फक्त 5 धावा दिल्या. धावसंख्या झालेले 30. 4 बाद 30. संदेश सामना करेल. नौका फलंदाज अजय. थोडा वेळ हवेत चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आरजे आहे तिथे, चुकी होणार नाही. चांगली फेक, धावचित करण्याची नामी संधी आले आणि गडी बाद.
नवीन बॅटर सागर एक चौकार वगळता हे षटक खूप सुंदर हाताळलंय संदेशा गोलंदाजाने. धावसंख्या झालेली ती 31. शेवटचा चेंडू सुद्धा डॉट. धावसंख्या झालेले 31. 32 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये बघितलं तर 9 धावा 1 गडी बाद. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 14. महागडा ठरला होता अजय 1 गडी बाद केला होता. या षटकामध्ये धावा दिला फक्त 6. 2 गडी बाद केलेले आहेत. 1 धावचीच्या रूपाने आणि 3 गडी बाद केलेले आहेत. 32 धावांची आवश्यकता आहे. आई दुग्धेश्वरी कोल्याचा पाडा आणि दत्तकृपा धोंडा वडवली नाणेफेक करण्यासाठी त्वरित या. आई दुधेश्वरी आणि दत्तकुपा धोंडावलेली 2 संघामध्ये करण यांच्या शुभ हस्ते. कोण बोलतोय? छाप आणि काटा असं आहे. घे कुठं घेतो त्याला आपा असा कॉल केलाय मात्र त्यांच्याच बाजूने लागलाय. कोल्ह्याच्या पाडा संघाच्या संघनायकाने नाणेफेकी जिंकली आहे. नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम काय डिसिजन असणार आहे? बॅटिंग. बॅटिंग करण्यामागे उद्दिष्ट का असणार आहे? धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. 40+. 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकांच्या सामन्यामध्ये 50 पर्यंत 40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. हो. समोरच्या संघाच्या बरोबर कधी या सीझनमध्ये सामना झालाय? नाही, पहिल्यांदाच आहे. पहिल्यांदाच लढत आहे. दत्तकृपा संघ कधी बघितलंय का त्यांची गेम्स वगैरे? नाही अजून बघितलं. धन्यवाद तुमच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आपण नाणेफेकी हरलात. प्रथम गोलंदाजी करायची आहे तर समोरच्या संघाला 3 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 35 ते 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. निश्चितच. समोरच्या संघाबद्दल काय माहिती द्या? अजून त्यांच्यावर खेळलेलं नाही आम्ही एक पण मॅच. तर याचाच अर्थ दोघांमध्ये एक चांगली लढत होईल, प्रेक्षणीय लढत होईल, पाहावयास मिळेल. हो. देऊया दोघांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. ऑल टू रवी मांजरेकर सर. खूप खूप धन्यवाद भगवान लकडे सर. 32 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 32 धावा. सलामीचे 2 फलंदाज आपण पाठवायचे. छोट्या 11 मापोली. दुसऱ्या षटकामध्ये मागणा ठरला होता अजय. त्याच्यामध्ये कमबॅक केलेले आहे संदेशाने. फक्त 6 धावा दिल्या. हॅलो. यानंतर होणारा सामना आई दुग्धेश्वरी कोल्याचा पाडा वर्सेस दत्तकृपा धोंडा वडवली. दुग्धेश्वर कोल्याचा पाडा संघाने नाणेफेक जिंकल्याने एक धाडसी निर्णय फलंदाजी करण्याचा घेतलेला आहे. स्ट्राइक वर हर्षद. नॉन स्ट्राइक नितीन. गोलंदाज कुंदन. ग्रामपंचायत सदस्य राजेश पाटील या मान्यवरांच्या या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं. मी विनंती करतो दादांना अगदी सन्मानाने या मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हा. राजेश पाटील मॅन फॉर्म पालकने
ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच हे पद आहे त्यांच्याकडे. आपले मनापासून आभार. अगदी स्पर्धेला सुरुवात झाली त्यावेळेस सुद्धा या स्पर्धेचे उद्घाटन राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते झालं होतं. आजचा शेवटचा दिवस आहे. त्यांची हजेरी पुन्हा एकदा या क्रीडा नगरीमध्ये लागलेले आहे. थोडा वेळ हवेत चेंडू क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न केला होता परंतु झेल पकडू शकला नाही. एक धाव मिळते. एका धावाने धावसंख्या झालेली. राजेश पाटील यांचं आगमन होते मंचावर. पुनश्च या चषकामध्ये PN चषक पालकने या चषकामध्ये आपले सहर्ष स्वागत. आणि आता स्ट्राईकवर कोण तर नितीन पंडित. थोडा वेळ हवेत चेंडू क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेक. धाव मिळेल एक आणि नितीन याने आपला अकाउंट ओपन केलेलं आहे. धावा झालाय 2. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर कुंदन. सामना करेल सलामीवीर हर्षद. थोडासा खेळ थांबलेला. एक संधी द्याव डीजे मॅन. एक मधुर संगीत. पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये. धावसंख्या झालेले 2. बिनबाद 2. चांगला चेंडू, जोरदार अपील. धावच्या रूपाने गाडी बाद. नितीन गॉन. पहिला आदरा मिळतोय छोट्या 11 आंबेडकर संघाला. नितीनच्या रूपाने धावच्या रूपाने बाद झाला. धावसंख्या आहे 1 बाद, फक्त ना फक्त 2. नवीन बॅटर संदेश. बॅटर आलाय संदेश जाधव. 1 बाद 2 धावा जमा करायचे आहेत 32. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये माफक आव्हान मी तर म्हणेन 32 धावा आहेत. परंतु त्या करण्याच्या नादामध्ये एक गडी तर बाद झालाय. धावा झालाय 2.
उंची जास्त आहे, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय आणि झेल सुटतोय, धरतीला दान होतोय. त्या दरम्यान 2 धावा, 2 धावाने धावसंख्या वाढलेले, धावसंख्या झालेले 4. सर्व दादूपाड्याच्या ग्रामस्थ मंडळांना विनंती करतोय पीएन चषकचे आयोजक यांच्या मार्फत की दादा आपली जागा ही मुख्य व्यासपीठावर आहे, आपण मुख्य व्यासपीठावर अगदी सन्मानाने स्थानपन्न व्हा. दादूपाड्याचे सर्व ग्रामस्थ सर्व खेळाडू यांना विनंती करतोय की आपण मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हा. फटका चांगला आहे, फटका देखना आहे, परंतु नशिबाची साथ मिळते क्षेत्ररक्षक करणाऱ्या संघाला. चेंडू तिथे अडला जातोय. या दरम्यान 2 धावा पूर्ण, 2 धावा धावसंख्या झाले 6. असं वाटलं होतं हा चेंडू सीमारेषे बाहेर जाईल, परंतु त्या दरम्यान चेंडू जागेवर थांबला, पुन्हा रिटर्न झाला. कुंदन सामना करेल फलंदाज संदेश जाधव. कुंदन अगदी पॉइंटच्या दिशेने चेंडू कट केलेला आहे. शर्यत लागले दोघांमध्ये, शर्यत जिंकेल कोण? तर ही शर्यत चेंडूने जिंकलेली आहे. दर्जेदार चौकार. षटक संपतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर छोट्या इलेव्हन महापोली संघाची धावसंख्या झालेली 1-10. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या मित्रांनो. आज तुम्हाला वेळ मिळणार नाही, आज फायनल डे. सूरज पाणी घेऊन गेलाय. पाणी तो एक बहाना आहे, कुछ ना कुछ तो संदेश भेजना है. सुरेश कांबळे काय संदेश दिलाय पाहूया आता. स्ट्राईकवर असणाऱ्या हर्षद गोलंदाजी मार्कर. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलेले सागर. ना अगर ना मगर, ओनली वन सागर. आणि सागर बॉम्बेचा काल वाढदिवस होता मित्रा. ह्या टुर्नामेंटच्या दरम्यान तुला शुभेच्छा देऊ शकलो नाही, परंतु आज तुला नक्कीच आमच्या समालोचन कक्षाकडून तुला शुभेच्छा असतील. सागर बोंबेपाडा. चला आता तुमच्या क्षेत्ररक्षकाला गोलंदाजी करण्याचा वेळ नाही, आता तुम्ही गोलंदाजी करायचे फलंदाजाला. आज तुम्ही जेवण मागा, देऊ टाइम नाही मिळणार. सागर
सामना केला हर्षद. तडाखा आमच्या मुख्यमंत्र्याला सलामी, राजेश पाटलांना ही सलामी. षटकार. सहा धावाने धावसंख्या वाटते. धावसंख्या झालेली 16. सोळा धावा पाहिजेत. 32 म्हणजे अर्धा पल्ला पार केलेले. मैदानाला गुदगुल्या करत जाणार चेंडू. क्षेत्ररक्षक आहे त्या दरम्यान पंचांचा काय इशारा येतोय. चौकार. धावसंख्या 20. चांगली फलंदाजी करताना आपण पाहतो हर्षद या फलंदाजाला. गोलंदाज सागर. राऊंड द विकेटचा मारा करताना डावकुरी हाताचा गोलंदाज. थोडा वेळ हवे चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे आहे. दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मध्ये चेंडू पडतो. त्या दरम्यान 2 धावा. प्रयत्न दोन्ही क्षेत्ररक्षकांनी केला नाही त्याच्यामुळे या 2 धावा. धावा झाल्या आहेत 22. आता मात्र 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 10 धावा. दोन्ही स्कोरर माझ्या समवेत आहेत. एका बाजूला रुपेश पाटील तर एका बाजूला रुपेश ठाकरे. अचूक माहिती देताना दोन्ही गुणलेखक. चला खूप वेळ घेता एमडी मोहिली. पंचांचा वारंवार इशारा येतोय. दुसरी वॉर्निंग आली तुम्हाला. फुल टॉस चेंडू. फुल टोल वसूल केलेला आहे. दर्जेदार चौकार. 4-4-4. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेले 26. आठ चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. या चेंडूवर काय एक फटक्यात खेळ खलास होईल का. प्रयत्न चाललेत तर तो आलाय चौकार. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे 7 चेंडू मध्ये. विजयाच्या दिशेने वाटचाल करतो टीम. छोटा एलिवान आंबेडकर नगर महापोलीस संघ. चांगली फलंदाजी केली हर्षद यांनी. सात चेंडू 2 धावांची आवश्यकता. आणि बॅटचा हलकस चुंबन घेऊन चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये. दुसराकडे बाद होतोय टीम छोट्या इलेव्हन संघाचा. धावसंख्या झालेले 30. आता 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. रुपेश ठाकरे मी बरेचसे वेळा बघितलेले 6 चेंडू मध्ये 2 धावा सुद्धा रोखलेल्या आहेत. कारण बरेचसे सामने असे बघितलेले आहेत. असे काही सामने झाले 1 धाव आणि 6 चेंडू. तो सामना सुद्धा गोलंदाजाने जिंकलेला आहे. पाहू शकता आपण
दोन्ही अँगल मध्ये खूप सुंदर टेलिकास्ट आरटी मूवीज रुपेश ठाकरे अँड टीम. एक सामना तर रुपेश ठाकरे मी असा बघितला होता की एक चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता होती आणि ते 6चे 6 चेंडू वाईट टाकले होते. असा सुद्धा एक सामना बघितलेला आहे. क्रिकेट आहे मित्रांनो. उजव्या अष्टीच्या खूप बाहेर चेंडू टाकला. पंच ज्ञानदेव पाटील सांगतात हा चेंडू वाईट आहे. म्हणजे एका धावाची आवश्यकता आहे. नवीन बॅटर आलेले बंटी बंटी याला विजयाचा फटका खेळता येणार नाही. स्ट्राईकवर संदेश. गोलंदाजी चांगली हाताळली होती संदेश यांनी. फक्त 6 धावा दिल्या होत्या आणि वाईटच्या रूपाने आणि कुठलाही चेंडू न टाकताना टीम छोटा 11 आंबेडकर संघ विजय. मॅन ऑफ द मॅच जाऊया आपण. मॅन ऑफ द मॅच ज्यांनी गोलंदाजी हाताळताना